जय हिंद, नमस्कार मित्र हो. मी विद्याधर रायरेकर. नेचर ट्रॅव्हलर्स तर्फे पाऊले चालती गडकोटांची वाट या ऐतिहासिक दुर्गांच्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, गेले काही दिवस आपण माहिती घेत आहोत ती शिवतीर्थ रायगडाची. परंतु शिवतीर्थ रायगडाची माहिती घेत असतानाच आम्ही आपल्यासाठी आणखीन एक वेगळा भाग यावेळेला घेऊन आलेलो आहोत आणि तो म्हणजे पुण्याजवळ वसलेला पुणेकरांचा अत्यंत लोकप्रिय, अत्यंत लाडका असा जो गड आहे, जे दुर्गरत्न आहे, जे प्रत्यक्ष नरवीर तानाजी मालुसरे यांचं स्मृतिचिन्ह ज्याला म्हणता येईल, तो सर्वांचा लाडका सिंहगड. या सिंहगडाविषयी असलेली बरीचशी अपरिचित माहिती घेऊन आम्ही आपल्यासाठी आलेलो आहोत. आणि आणखीन एक महत्वाचा प्रसंग आज असा आहे की आपले दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा आज अमृत महोत्सवी वर्धापन दिन म्हणजे 75वा वाढदिवस. तेव्हा या दोन्ही प्रसंगाचं औचित्य साधून आम्ही आजचा जो भाग आहे तो आपले आदरणीय प्रधानमंत्री यांना सप्रेम सादर अर्पण करत आहोत. तर आता आपण पाहूयात सिंहगडाची माहिती. नमस्कार, मी विद्याधर रायरीकर. पाऊले चालती गडकोटांची वाट या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज ज्या किल्ल्यावरती मी आपल्याला घेऊन जाणार आहे तो आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेला, आपल्या सर्वांचं अत्यंत लाडकं दुर्गरत्न म्हणजे सिंहगड. या सिंहगडाची काही अप्रकाशित माहिती किंवा जरी प्रकाशित असली तरी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही अशी माहिती देण्याचा प्रयत्न मी आज आपल्यासाठी करणार आहे. सिंहगडचा जो पहिला उल्लेख येतो आहे तो कधी येतो, किल्ला म्हणून हा कधी अस्तित्वात होता असा प्रश्न अनेकांना पडतो. तर 1328 मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक यांनी सर्वप्रथम सिंहगड जिंकून घेतल्याचा उल्लेख येतोय. आणि तो उल्लेख जो येतोय 1350-1352च्या सुमारास जे फारसी काव्य आहे त्याचं नाव आहे फुतुहुस सलातीन किंवा शहानामाए हिंद. या काव्यामध्ये इसामी नावाचा जो कवी आहे त्यांनी तो केलेला आहे. तर फुतुहुस सलातीन म्हणजे काय, तर सल्तनतींचा विजय अशा नावाचं ते काव्य आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा उल्लेख येतो आहे. नागनायक नावाचा एक कोळी सरदार सिंहगडावरती होता, त्याच्या ताब्यात हा किल्ला होता. आणि त्यावेळेला या मोहम्मद तुघलकांनी त्याला वेढा घातला आणि गडावरची जशी जशी साधन सामग्री संपुष्टात आली, गडावरचा शस्त्रास्त्रांचा साठा जसा संपत आला, किंबहुना दारुगोळा संपत आला, आणि मग निरुपायानी या नागनायकाला हा जो वेढा जो आहे तो चालू होता, तो त्यावेळेला त्याला तो थांबवायला लागला तो लढा. आणि त्यांनी हा किल्ला मोहम्मद तुघलकाच्या ताब्यात दिला. पुढे जो सिंहगडाचा जे उल्लेख येत आहे तो इतिहास जो धावत जातोय तो थेट निजामशाहीच्या आस्थापर्यंत जातोय. निजामशाही 1636 मध्ये बुडाली आणि सिंहगडचा जो ताबा होता तो आदिलशाहीमध्ये आला. आदिलशाहीमध्ये आल्यानंतर देखील सिंहगड हा पारतंत्र्यात होता हे उघडच आहे. पण पुणे प्रांताची जी जहागीर आहे, तो जो मोकासा आहे, तो शहाजीराजे भोसले यांच्या नावाने होता. आणि साहजिकच शिवाजी महाराज 1636 मध्ये पुणे प्रांतामध्ये पुण्यामध्ये राहायला आले तेव्हा या जहागिरीचाच हा एक भाग होता. परंतु कोंढाणा जो होता तो सिद्दी अंबर वाहब नावाचा जो एक आदिलशाही सरदार होता त्याच्या ताब्यात होता. आणि शिवाजी महाराजांना या किल्ल्याचा ताबा पाहिजे होता. परंतु 1647 एप्रिलमध्ये जेव्हा दादाजी पंत कोंडदेव यांचं जेव्हा निधन झालं, त्यांना देवाज्ञा झाली, त्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याकडे आपला मोर्चा वळवला. आणि आपल्याला महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की दादाजी पंत कोंडदेव हे कोंढाण्याच्या इतिहासामधलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. कारण ते एकाच वेळेला शहाजी महाराजांचे मुतालिक होते आणि विजापूरच्या मोहम्मद आदिल शहाचे ते सुभेदार होते. नामजाद म्हणजे स्पेशली डिप्लॉयड किंवा अपॉइंटेड सुभेदार होते. सुभेदार महाला न्याय प्रांत कोंढाणा असं त्यांचं डेसिग्नेशन होतं. तर हा कोंढाणा माझ्या ताब्यात हवा ही शिवाजी महाराजांची इच्छा होती, महत्वाकांक्षा होती. शिवाजी महाराजांनी केलं काय, तर त्यावेळेला बापूजी मुदगल नरेकर देशपांडे जे होते, हे जे नर आंबेगाव जे आहे त्या नऱ्याचे ते देशपांडे होते. आणि इतकंच नाही तर शिवापूरचे देशपांडे होते. यांच्या मार्फत या गडकऱ्याशी म्हणजे सिद्दी अंबर वाहब बगदादीशी बोलणी लावली शिवाजी महाराजांनी. आणि बापूजी मुदगल नरेकर देशपांड्यांनी काय कमाल केली की रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या गुळचट जिभेच्या शब्दांच्या तालावर त्यांनी असं काही सिद्दी अंबर वाहबला नाचवलं
की रक्ताचा थेंबही न सांडता शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा सिंहगड आला. मग किती दिवस शिवाजी महाराजांच्या ताब्यात तो परत राहिला? तर पुढच्या काळामध्ये जेव्हा शिवाजी महाराजांच्या वडिलांना शहाजीराजे भोसल्यांना अत्यंत दगाबाजीने मुस्तफा खान वजीर, अफजल खान आणि बाजी घोरपडे यांनी दगाबाजीने जिंजीच्या जवळ कैद केलं, तोपर्यंत त्यांच्या ताब्यात सिंहगड राहिलेला होता. मग आता काय झालं तर शिवाजी महाराजांच्या वडिलांना मोहम्मद आदिलशाही कैद केलं. त्याच वेळेला दिल्लीच्या बादशाहशी शहाजहानशी शिवाजी महाराजांनी त्यांचा जो गुजरातचा जो सुभेदार होता, शहाजहानचा जो मुलगा होता मुरार बक्ष, त्याच्या मार्फत संधान लावलं आणि आपल्या वडिलांची सुटका केली. शहाजी महाराजांची सुटका झाली आदिलशहाच्या आदबखान्यामधून. पण त्यांनी काही अटी शहाजी महाराजांच्या समोर ठेवल्या शिवाजी राजांसाठी. त्यातली पहिली अट अशी होती की तुमच्या ताब्यात असलेलं बंगळूर शहर जे आहे ते आमच्या ताब्यात द्या, कंदरपीचा जो किल्ला आहे तो आमच्या ताब्यात द्या, आणि तुमच्या मुलांनी बंडखोरीनी जो कोंढाण्याचा किल्ला ताब्यात घेतलेला आहे बळजबरीनी तोही आमच्या ताब्यात द्या. आणि निरुपायानी शिवाजी महाराजांना कोंढाणा किंवा सिंहगड परत आदिलशाहीच्या ताब्यात द्यायला लागला. यानंतर 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा आदिलशाही विरुद्ध मोहीम उघडली त्यावेळेला परत त्यांनी सिंहगड जिंकून घेतला. तर 1665चा जो पुरंदरचा जो तह झाला तोपर्यंत शिवाजी महाराजांच्याच ताब्यात हा कोंढाणा उर्फ सिंहगड होता. परंतु 23 किल्ले जे द्यायला लागले महाराजांना त्यामध्ये कोंढाणा समाविष्ट झाला. कोंढाणा मोगलांच्या ताब्यात घेतला, मिर्झा राजा जयसिंहच्या ताब्यात तो त्यांना द्यायला लागला. ती तारीख होती 14 जून 1665. आणि त्यावेळेला सिंहगडला जो किल्लेदार आला मोगली किल्लेदार त्याचं नाव होतं शाहिद खान, आणि त्याच्याबरोबर मिर्झा राजांचा थोरला पुत्र किरत सिंह कछवा हा बरोबर होता. 21 सप्टेंबर 1665ला स्वतः मिर्झा राजा जयसिंह या सिंहगडावर येऊन गेला. त्यांनी सिंहगडाची सगळी पाहणी केली, आवश्यक त्या सूचना केल्या आणि त्याचा उत्तम बंदोबस्त त्यांनी केला. 4 फेब्रुवारी 1670 माघ मध्यनवमीला तानाजी मालुसर यांनी पुनश्च हा सिंहगड शुक्रवारी मध्यरात्री जिंकून घेतला. सिंहगड जिंकून घेतला तानाजी मालुसर यांनी. त्यांनी आपलं सर्वोच्च बलिदान त्याच्यामध्ये दिलं. आणि त्यानंतर आता जी काही सगळी जी ती कथा जी येते ती बऱ्याच वेळा असं होतं की ती कसा जिंकून घेतला, तर तो घोरपडीच्या साह्याने जिंकून घेतला वगैरे अशा आपल्याला सगळ्याच्या भाकड कथा माहिती आहेत ना, त्याच्यावरतीच मी नेमका आता घाव घालणार आहे. तर घोरपडीचं जे कथानक जे आहे ना त्याला काही अर्थ नाहीये, त्याला कुठलाही आधार नाही. मग नेमकं कुठला कागदपत्र आहे की ज्याच्यामधून आपल्याला याची जरा त्यातल्या त्यात अस्सल पुराव्याची माहिती मिळते? ते जे डॉक्युमेंट आहे त्याचं नाव आहे सभासद बखर. कृष्णाजी अनंत सभासद म्हणून जो शिवाजी महाराजांच्या पदरी असलेला त्यांचा सेवक होता, त्यांनी शिवाजी महाराजांची बखर सर्वात प्रथम लिहिलेली आहे, त्यामुळे ते विश्वसनीय आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आला की जैसे वानर चढून जातात तैसे चढून गेले, म्हणजे फ्री क्लाइम्बिंग त्या लोकांनी केलं. पुढे वरती जाऊन त्या माळा लावल्या, म्हणजे लॅडर लावले बांबूच्या नळ्यांनी तयार केलेले, आणि त्याच्यावरून ही फौज सोडून गेली आणि सिंहगड ताब्यात घेतला. आणि मग आपल्याला आता परत आणखीन एक प्रश्न पडतो की सिंहगडचं नाव जे आहे ते सिंहगड का पडलं? तर शिवाजी महाराज तिथे आले आणि ते हळहळून उद्गारले तानाजीच्या मृत्यूनंतर की गड आला पण सिंह गेला म्हणून सिंहगड. पण तसं नाहीये मित्रांनो. शिवाजी महाराजांचे जे वाक्य आहे त्यावेळेचं ते फार सूचक आहे की माझा एक गड आला पण एक गड गेला. म्हणजे शिवाजी महाराजांना आपल्या एकेका माणसाचं जे मोल होतं, किंबहुना तानाजी मालुसराचं जे मोल होतं, त्याच्या पराक्रमाचं जे मोल होतं, ते एका गडा इतकं मौल्यवान त्यांना वाटत होतं. मग नेमकी ही हकीकत काय आहे? तर आता मी आपल्याला सांगतो की सिंहगडाचं जे नाव जे आहे ना ते पूर्वीपासूनच सिंहगड आहे. 3 एप्रिल 1663चं एक पत्र आहे, त्यामध्ये शिवाजी महाराजांचंच ते पत्र आहे आणि 4 वेळा त्या पत्रामध्ये सिंहगड असा उल्लेख येतोय. मग हे पत्र नेमकं काय आहे आणि कसं ते आलं? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिनांक 5 एप्रिलच्या संध्याकाळी शिवाजी महाराज निघाले राजगडावरनं 2000ची फौज घेऊन. ते पुण्यामध्ये आले आणि मध्यरात्री म्हणजे 6 तारीख लागलेली होती एप्रिलची, दुसऱ्या दिवशी रामनवमी होती. लाल महालावरती छापा घातला शिवाजी महाराजांनी, अत्यंत धाडसी छापा घातला. थोडक्यात सांगायचं झालं सध्याच्या भाषेत म्हणजे तर सर्जिकल स्ट्राईक केला. शाहिस्तेखानाची 3 बोटं त्यांनी छाटली आणि शिवाजी महाराज तिथून जे निघाले निसटले ते पहिल्यांदा जर्सेश्वराला, म्हणजे इंडियाच्या हद्दीत एक सध्या ते जर्सेश्वर म्हणून तो जो भाग आहे ते देऊळ आहे तिथं शंकराच्या दर्शनाला गेले. तिथनं ते सिंहगडला गेले आणि 3 प्रहरी त्यांना बातमी समजली की थानाची 3 बोटं तुटली आणि आता तो घाबरून औरंगाबादकडे पळून
चाललेला आहे. तर याच्या आधीच 2-3 दिवस आधी 3 एप्रिलला शिवाजी महाराजांनी एक पत्र जारी केलेलं होतं. त्याच्यात त्यांना असं कळलेलं होतं की शाहिस्तेखानाने काहीतरी फंद फितुरी घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि काही लोक सिंहगडावरची त्याला सामील झालेली आहेत. तर ती खरंच तशी सामील झालेली आहेत का ते पाहण्यासाठी त्यांनी रुमाजी अहिरा, गोदाजी पांढरा, नंतर कमळोजी साळुंखे, तानाजी नाईक आणि हंडे नावाच्या एका व्यक्तीला गडावरती पाठवलेलं होतं. त्यांना सांगितलं की तिथल्या आलंगांमध्ये म्हणजे बॅरॅक्समध्ये सैनिकांमध्ये मिसळा आणि नेमकी घटना काय आहे ते शोधून काढा. तर त्याच्यामध्ये हा 4 वेळा सिंहगड म्हणून उल्लेख येतो आणि जो तानाजी नाईक म्हणून जो उल्लेख येतो ना त्यात सुभेदार तानाजी मालुसरेंचा, की पुढे त्यांची रँक बदलली, त्यांचं डेसिग्नेशन बदललं आणि 1000 पदातींचे ते सुभेदार झाले. त्यांना ते आधी सिंहगडची ती सगळी माहिती होती म्हणून तर त्यांना त्या सिंहगडच्या मोहिमेवरती शिवाजी महाराजांनी पाठवलं. आता आपण परत भेटूयात पुढच्या भागामध्ये एका नवीन किल्ल्यावरती, नवीन किल्ल्याची माहिती घेण्यासाठी.